विभागीय आयुक्तांनी आज मुख्यमंत्र्यांचे सर्व निर्णय आपल्याला दिले, लेखी आश्वासन दिले, त्यानंतर काय भूमिका आज आपल्याकडे समाजासमोर विषय करण्यात आली? खऱ्या अर्थानं हे आज उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि 8 दिवसाच्या नंतरनं मागील 3 दिवसामध्ये खूप फास्ट घडामोडी झाल्या। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त आमचे गोपीचंद पडळकर साहेब, शेंडगे साहेब इथं आले होते आणि त्यांना लेखी आश्वासन आणली होती। त्याच्यामध्ये जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी त्यांना आम्हाला 8 दिवसाचा वेळ दिला होता, परंतु त्या अनुषंगाने सगळे विजिलन्स रिपोर्ट वगैरे सगळे आलेले आहे। तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही ते 2 दिवसात कॅन्सल करावं, ही आमची प्रमुख मागणी होती। दुसरी मागणी आमची अशी होती की जी शिंदे समिती स्थापन केली होती, जे इतर राज्यांमध्ये अभ्यास करून जो रिपोर्ट अहवाल सादर करणार होती, त्यासाठी त्यांना 15 दिवसाचा वेळ मागितला होता। परंतु जर अहवाल सगळ्यांचा आलाय, अभ्यास सगळ्यांचा झालाय, तर आम्ही त्यांना सांगितलं की ते 2 दिवसात तुम्ही तो सगळा अहवाल सरकारला द्यावा। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं आंदोलनं झाली, या आंदोलनामध्ये आमच्या मल्हार योद्ध्यांवर जिथं जिथं केसेस पडल्यात त्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात। आता सरकारला किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि तुमची भूमिका काय? उपोषण सुरू राहणार आहे का स्थगित? येस, आम्ही आता सरकारला 7 दिवसाचा अल्टिमेट दिलाय की 7 दिवसात सरकारने अंमलबजावणी करण्याचा GR काढावा आणि तो GR काढल्याच्या नंतर आम्ही स्वतः सर्व धनगर बांधव आम्ही उपोषण स्थगित करून किंवा सोडून जर हा GR काढला तर पूर्ण मुंबई सोन्याची करण्यासाठी, भंडारा उधळण्यासाठी मुंबईमध्ये येऊ।